कल्पना करा, कुरुक्षेत्राच्या रणांगणाची दोन विशाल सैन्य एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. एका बाजूला कौरव, दुसऱ्या बाजूला पांडव. आणि पांडव सेनेचा महान योद्धा अर्जुन आपल्याच प्रियजनांना, गुरुजनांना आणि नातेवाईकांना शत्रूच्या रूपात समोर पाहून अक्षरशः खचून गेला आहे. त्याचे हात थरथरतायत आणि त्याचं महान गांडीव धनुष्य त्याच्या हातातून निसटून पडतंय. त्याच्या मनात एकच गोंधळ उडालाय. जेव्हा आपलं कर्तव्य आणि आपल्या भावना यांच्यात असा संघर्ष होतो, तेव्हा नेमका योग्य मार्ग कोणता मानायचा? आपल्याच माणसांवर शस्त्र उचलणं हा धर्म आहे की अधर्म? अर्जुनाची ही जी व्यथा आहे ना, ती फक्त त्याची एकट्याची नाहीये. ती खरं तर एका वैश्विक द्विधा मनस्थितीचं प्रतीक आहे. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जिथे आपण अशा धर्मसंकटात सापडतो. तर मग याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्ण कसे देतात आणि अर्जुनाला त्याच्या या धर्मसंकटातून बाहेर काढून धर्माच्या म्हणजेच कर्तव्याच्या मार्गावर कसं परत आणतात ते आपण समजून घेऊया. श्रीकृष्णाच्या उपदेशाची सुरुवातच होते ती कर्तव्याच्या आवाहनाने. अध्याय 2 श्लोक 31 आणि 32 मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सगळ्यात आधी एक क्षत्रिय म्हणून त्याच्या मूळ कर्तव्याची आठवण करून देतात. पाहूया अध्याय 2 श्लोक 31. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुम अर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयो अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. इथे श्रीकृष्ण अगदी स्पष्टपणे अर्जुनाला त्याच्या स्वधर्माची आठवण करून देत आहेत. ते सांगतात, अरे, एक क्षत्रिय म्हणून तुझं विशिष्ट कर्तव्य, तुझा स्वधर्म युद्ध करणं आहे. धार्मिक तत्वांसाठी, न्यायासाठी लढण्यापेक्षा एका क्षत्रियासाठी दुसरं कोणतंही श्रेष्ठ कार्य असूच शकत नाही. त्यामुळे तू अजिबात संकोच करू नकोस. हा फक्त एक आदेश नाहीये, तर त्याच्या अस्तित्वाच्या मूळ उद्देशाचीही आठवण आहे. आता पुढचा श्लोक बघूया. अध्याय 2 श्लोक 32. यदृच्छयाचोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. आणि हे किती सुंदरपणे सांगितलं आहे बघा. श्रीकृष्ण इथे युद्धाकडे पाहण्याचा अर्जुनाचा दृष्टिकोनच बदलून टाकत आहेत. ते म्हणतात, हे पार्था, न मागता समोर आलेले हे युद्ध म्हणजे जणू काही स्वर्गाचे उघडलेले द्वारच आहे. खरोखर ते क्षत्रिय खूप भाग्यवान असतात ज्यांना अशी संधी मिळते. म्हणजे ज्या गोष्टीला अर्जुन एक भयंकर संकट समजत आहे, त्याला श्रीकृष्ण एक सुवर्ण संधी म्हणून त्याच्यासमोर मांडत आहेत. आता एक विचार करूया. समजा अर्जुनाने आपलं कर्तव्य सोडलं तर? जर तो लढला नाही तर त्याचे काय परिणाम होतील? श्लोक 2.33, 2.34 आणि 2.35 मध्ये श्रीकृष्ण कर्म न करण्याचे म्हणजे अकर्माचे गंभीर परिणाम सांगतात. ऐकूया अध्याय 2 श्लोक 33. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततस्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. या श्लोकातून श्रीकृष्ण एक अतिशय स्पष्ट इशारा देत आहेत. ते म्हणतात की जर अर्जुनाने हे धर्मयुद्ध लढलं नाही तर त्याला 3 मोठ्या गोष्टींना मुकावं लागेल. एक म्हणजे त्याचा स्वतःचा धर्म, दुसरं म्हणजे त्याची कीर्ती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो पापाचा भागीदार ठरेल. म्हणजे कर्तव्यापासून दूर पळणं हे फक्त निष्क्रिय राहणं नाहीये, तर ते एक पापमय कृत्य आहे. आणि ह्या अपकीर्तीचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे पुढच्या श्लोकात सांगितलं आहे. अध्याय 2 श्लोक 34. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तिः मरणादतिरिच्यते. इथे श्रीकृष्ण खूप जबरदस्त तुलना करतात. ते म्हणतात, लोक तुझ्या या अपकीर्तीबद्दल कायम बोलत राहतील आणि एका प्रतिष्ठित सन्माननीय व्यक्तीसाठी अपमान हा मृत्यूपेक्षाही वाईट असतो. अर्जुनासारख्या महान योद्ध्यासाठी सन्मानाने रणांगणावर मरण पत्करणं हे पळपुटेपणाचं आयुष्य जगण्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे, कारण कीर्ती हाच योद्ध्याचा खरा प्राण असतो. आता पाहूया श्लोक 2.35. यात श्रीकृष्ण सांगतात की इतर महान योद्धे अर्जुनाच्या या माघारीचा नेमका काय अर्थ लावतील. भयाद्रणादुपसर्तं मनस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. द्रोण, कर्ण आणि दुर्योधनासारखे महारथी अर्जुनाच्या या कृतीला दयाळूपणा किंवा करुणा मुळीच समजणार नाहीत. त्यांना काय वाटेल? त्यांना वाटेल की अर्जुनाने केवळ भीतीपोटी, भयात रणांगण सोडून पळ काढला आहे आणि ज्यांच्या नजरेत त्याचा आजवर खूप सन्मान होता त्यांच्यासाठी तो क्षुल्लक ठरेल, अगदीच नगण्य. त्याची संपूर्ण प्रतिष्ठा, त्याची ओळख, सगळं काही धुळीला मिळेल. भगवद्गीतेतील हे ज्ञान खरं तर फक्त अर्जुनासाठी नाही, तर त्या आपल्या प्रत्येकालाच कर्तव्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतं. आणि असंच कालातीत ज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्याच्या एका सुंदर प्रयत्नाबद्दल म्हणजेच ज्ञानकोशबद्दल आता थोडं जाणून घेऊया. हे सादरीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे जे आध्यात्मिक ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. सनातन धर्माचा हा अनमोल खजिना सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण मार्गाने सादर करणे हे आमचं ध्येय आहे. आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती आणि बंगाली या भाषांमध्ये दररोज नवीन सादरीकरण करतो आणि लवकरच इतरही प्रमुख भाषांमध्ये येत आहोत. आमच्या चॅनलवर आपल्याला दररोज श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनाम, दैवतीन कुरल, देवाचा आवाज, महाराष्ट्रातील संत, बंगालमधील संत आणि आदिशंकरांच्या दिव्य अवताराची कथा यांसारख्या विषयांवर माहितीपूर्ण सादरीकरण मिळेल आणि हे सर्व अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. जर आपल्याला आमचं हे कार्य मौल्यवान वाटत असेल तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला आमच्या दैनंदिन सादरीकरणाबद्दल लगेचच सूचना मिळतील. आणि हो, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासह, मित्रांसह आणि आपल्या समवयासह नक्कीच शेअर करा. चला, आपण सर्व मिळून सनातन धर्माचा हा प्रकाश असाच तेजस्वी ठेवूया.